हॅलो गाईज, नमस्ते, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी आहे रजिता. तर गाईज आज मी सकाळच्या नाश्त्याला बनवणार आहे पालक पनीर पराठा. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे पालक. तर ते मी पालक घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे थोडंसं पनीर आणि मिरची, आलं, लसूण आणि ते मी जिरं घेणार आहे आणि ते मीठ. तर ही सर्व सामग्री घेणार आहे आणि सर्व सामग्री घेऊन ते पराठे बनवणार आहे. तर आता पहिलं आपल्याला पालक सापरून घ्यायचं आहे. तर आता इथे मी पालक सापरून घेते आणि आता पटापट पराठे बनवायला घेते. तर आधी पहिलं आपल्याला पालक सापरून घ्यायचं आहे. तर एक पालक सापरून घेते. छोटी छोटी पानं घ्यायचे पालकचे आणि पटापट सापरून घ्यायचे. तर आता मी पटापट सापरून घेते. असं खूप छान टेस्टी हे नाश्ता बनवते आणि हे मुलांच्या टिफिनसाठी बनवून द्यायचं आहे. कारण मुलांना पालक तसं आवडत नाही, पण अगर पराठा बनवून दिलं तर ते टेस्टी बनतं आणि त्यांना ते आवडतं. आणि त्यामध्ये मी पनीर घालणार आहे, तर ते आवडीने खातात. तर पटापट मी आता बनवून घेते. तसं मी सापरून घेते. जसं मी आता एक घेते. तसे पटापट सापरून घ्यायचे आणि पालकचे डेट नाही घ्यायचे, फक्त जी पानं घ्यायचे पालकचे. त्यामध्ये चीजसुद्धा घालू शकतो. आणि पालक आहे ते हिरवी चटणी किंवा टॅमॅटो सॉस किंवा दही याबरोबर आपण घेऊ शकतो खाण्यासाठी. तर असं मी पटापट पालक सापरून घेतलेले पाहू शकता. अगर खराब पानं असेल तर घ्यायचे नाहीत पालकचे, ते काढून टाकायचे. तसे छान पालक होते, जास्त खराब निघाले नाही. तसे मी सापरून घेतलेले पालक आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घेते. आता हे पालक सापरून घेतलेलं आहे. आता याला कढाईमध्ये घालून स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि या कढाईमध्येच थोडं बॉईल करून घ्यायचं आहे पालकला. तर हे धुवून घेते. असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं पहिलं पालक व्यवस्थित. असं 2-3 वेळा पाण्यातून धुवून घ्यायचं. तर मी धुवून घेते पटापट. तर गाईस असं छानपैकी 4 वेळा पाण्यातून धुवून घेतलेले आणि पालक आहे ती 4 वेळा पाण्यातून धुवून घ्यायचे. कारण आता पावसाळ्याची पालक आहे तर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तिला. आता पटापट याला तर आपण बॉईल करायला ठेवूया. आता या कढाईमध्ये थोडंसं पाणी घेऊन पालक शिजवायला ठेवायचं आहे. आता आपण पालक शिजवायला ठेवलेले आणि आता ते शिजेपर्यंत तोपर्यंत पराठ्याचे पिठाची तयारी करूया. तोपर्यंत पराठे बनवण्यासाठी पीठ घेऊया. पीठ आहे ते जेवढं पालक आहे त्याप्रमाणेच घ्यायचं आहे, जास्त पीठ घ्यायचं नाही. पण आपल्याला त्या पालकमध्येच पीठ मळून घ्यायचं आहे आणि जास्त पीठ घ्यायचं नाही, कारण नंतर मग ते पालकचं टेस्ट चव येणार नाही. त्याप्रमाणे आपल्याला पीठ घ्यायचं. तर मी आता एवढे पीठ घेतलेलं आहे, एवढंसं जेवढं आता मला लागेल तेवढं. समजा 2 वाटी घेतलेलं आहे पीठ गहूचं. आता एक पालक शिजेपर्यंत मी हिरव्या चटणीची तयारी करते. कारण पालक पराठा हिरव्या चटणीबरोबर छान लागतं. तर हिरवी चटणी बनवायला घेते. तर तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. तर गाईस आता दुसरी तयार केलेली आहे तूप आणि त्याचबरोबर हिंग पावडर. तर आपल्याला तुपामध्ये पराठे बनवायचे. तर गाईस इथे मी चटणीची तयारी केलेली आहे. आता इथे मी मिक्सी घेतलेली आणि त्या मिक्सीमध्ये चटणी बनवायला घेते. तर पटापट चटणी बनवून घ्यायची. आता यामध्ये घालणार लिंबू. तर काय अशी छानपैकी आपली चटणी झालेली आहे. आता बघूया पालकची तयारी. तर इथे पालकसुद्धा छान झालेलं आहे आणि थंडसुद्धा झालं आहे आणि कमी पाण्यामध्ये मी बॉईल केलं होतं. आता पालक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये हिरवी मिरची घालायची. आता हे मी मिक्सरचं भांडं घेतलं होतं चटणीसाठी, त्यामध्येच पालक घालणार आहे. आणि आता बाकीचं पण त्यामध्ये मिरची, लसूण, आलं आणि जिरं
ते घालून पालक वाटून घ्यायचं. पालक छानपैकी असं थंडसुद्धा झालेलं आहे. थंड करून नंतर त्याला वाटून घ्यायचं. तर त्याला मी वाटून घेते. जिरं घालायचं, जिरं नाही घातलेलं. आता हे पालकसुद्धा छानपैकी असं वाटून घेतलं. आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पण एक वस्तू मी पालकमध्ये घालायची राहिली, ती म्हणजे पनीर. ते सुद्धा आपल्याला पालक बरोबर वाटून घ्यायचं आहे. तर असं छानपैकी पालक आणि पनीर वाटून घेतलेलं आहे. त्यामध्ये आलं, लसूण, जिरं, मिरची, पालक आणि पनीर असं घेऊन ते याला वाटून घेतलेलं आहे. आता आपण पिठामध्ये घालून त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. असं छान वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे मीठ. मीठ एवढं घेतलंय. त्यानंतर घ्यायचं थोडंसं तूप. पीठ मळते वेळी तूप घालायचं 1 चमचा. त्यानंतर घालायचं हिंग पावडर. चिमूटभर हिंग पावडर घेतलेलं, चिमूटभर. आणि आता थोडंसं आपल्याला त्यामध्ये जिरं घालायचं. एवढंसं जिरं घेतलं. आता हे सर्व सामग्री घेऊन पीठ मळून घ्यायचं. आता मी पीठ मळून घेते पटापट. यामध्ये थोडंसं पाणी घेतलं होतं आणि त्याने पीठ मळून घ्यायचं. थोडं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. लगेच थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं. आता मी पीठ मळून घेते पटापट. तर गाईस असं छानपैकी असं मी पराठ्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं तूप घालून पीठ व्यवस्थित मळून असं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. तर आता हे 5-10 मिनिटं साईडला करून ठेवूया. तोपर्यंत टिफिनची तयारी करते. इथे मी कुकर लावलेले आहे. तर टिफिनची तयारी करायची मला. तर ते पटापट करून घेते. तर काही दुसरी वस्तू ॲड केली, चीज. तर आता मुलांच्या टिफिनसाठी बनवायचं तर थोडा चीजचा वापर करायचा आहे. तर यामध्ये आपल्याला चीजसुद्धा वापरायचं आहे. तर आता पटापट बनवायला घेते. पीठसुद्धा छानपैकी झालेलं आहे. एकदम छान असं पीठ झालेलं आहे. पाहू शकता एकदम सॉफ्ट. आणि ह्यामध्ये पनीर पालक असल्यामुळे छान असं पीठ झालेलं आहे. तर आपल्याला असे पहिले लोहे बनवून घ्यायचे. आता यामध्ये घालायचे तूप. त्यानंतर घालायचे चीज. असं छान चीज घालून पराठा बनवून घ्यायचं. असं तुंबून घ्यायचं आणि त्याचा आता पराठा बनवायला घ्यायचा. तसं पराठा बनवून घ्यायचा. तसेच बाकी पटापट पराठे बनवून घेते.
किती असं छान टेस्टी बनलं ना पराठा. असंच बनवून द्यायचं मुलांना असं बनवून दिलं का ते आवडीने खातात. ज्या मुलांना पालक आवडत नाही ना त्यांना असा पराठा बनवून द्यायचा. एकदम असं टेस्टी बनलेलं आहे, पाहू शकता. असं चीज घालून बनवलेलं आहे. असं एकदम टेस्टी यम्मी पराठा बनवलेला आहे, पालक चीज पनीर पराठा. एकदा तुम्ही तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवून बघा, एकदम टेस्टी बनतात. तर हे पराठे झालेले आहेत, गॅस बंद करूया. गाईस असं छान टेस्टी बनलेलं आहे पालक पराठा. तर गाईस तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.